स्मार्ट अहमदनगर न्यूज। दीपगंगा भागीरथी संस्थेच्या शारदा वृद्ध सेवाश्रम मिरज शाखेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न। सांगली दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृद्ध सेवाश्रम आणि डेव्हलपमेंट फोरम मिरज या दोन्ही संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्त केंद्र मिरज यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 31 मार्च रोजी श्री गजानन महाराज मंदिर दिंडी वेस मिरज या पावन ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर पार पडले। सदर रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटन सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री अनीस मुल्ला सर आणि रक्त संक्रमण प्रक्रियेची सुरुवात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्रकुमार ताटे सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सदर रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला। या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे दीपगंगा भागीरथी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक समाजसेवक हिंदरत्न दीपक लोंढे आणि शारदा वृद्ध सेवाश्रम संकुलाच्या संचालिका तथा अनाथांच्या नाथ समाजसेविका सौ शारदा लोंढे या उभयतांनी 5 डिसेंबर 2023 रोजी केलेल्या देहदान संकल्पनानंतर प्रथमच एकावेळी एकत्रितपणे रक्तदान करून शिबिरास सुरुवात केली। तर हिंदरत्न दीपक लोंढे यांनी 32वे ऐच्छिक रक्तदान केले। मानव समाजापुढे आपल्या दानतेचा एक वेगळा आदर्श ठेवते। उभयतांनी समाजभान जपले। मनपा सहाय्यक आयुक्त श्री अनीस मुल्ला सर आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्रकुमार ताटे सर यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन उभयतांचा विशेष सत्कार करण्यात आला। दीपगंगा भागीरथी संस्थेच्या वतीने समाजासाठी सातत्याने राबवत असलेल्या त्यांच्या विविध सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले। भविष्यात श्री सौ लोंढे उभयतांच्या व शारदा वृद्ध सेवाश्रम संकुलच्या पाठीशी उभे राहून संस्थेला शासकीय पातळीवरील सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले। हिंदरत्न दीपक लोंढे आणि सौ शारदा लोंढे उभयतांनी संस्थेच्या वतीने सर्व मान्यवर पाहुण्यांना संस्थेचे मानाचे सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले। दोन्ही मान्यवर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून उपस्थितांना रक्तदानचे महत्त्व पटवून दिले। सदर रक्तदान शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्त केंद्र मिरजचे रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर रसिका सावंत, जनसंपर्क अधिकारी तथा समुपदेशक श्री आर्यदीप लोंढे आणि कर्मचारी वर्ग यांनी अनमोल सहकार्य केले। या शिबिरात समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक श्री संजय खाडे, माजी समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक सौ भूषणी दीप, ज्येष्ठ सामाजिक कर्ते डॉक्टर प्रमोद दीप, नगरसेवक श्री निरंजन आवटी, श्री विनय नांदे, श्री शिवाजी थोरात, डेव्हलपमेंट फोरम संस्थेचे अध्यक्ष श्री शीतल कदम, उपाध्यक्ष श्री प्रकाश साबळे आणि पदाधिकारी उपस्थित होते। रक्तदान शिबिराचे आयोजक हिंदरत्न दीपक लोंढे यांनी स्वागत प्रास्ताविक केले। उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे आणि विविध वृत्तपत्र व न्यूज चॅनलच्या पत्रकार बांधवांचे आभार मानले। उपसंपादक शुभदा भिंगार दिवे, ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। स्मार्ट अहमदनगर न्यूज।